नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग मी आज आहे ना पार्लरमध्ये आले. ही पार्लर आहे ना माझ्या मैत्रिणीचंच आहे. मग त्या बोलल्या होत्या का या एक दिवस, मग मी आले. बघा या पार्लरमध्ये सर्व काही कटलरी आहे, साड्या आहे, फॉल आहे, पीस आहे, आपल्याला जी वस्तू लागेल ते आहे ती पण आहे ह्या पार्लरमध्ये. नक्की या पार्लरला एकदा भेट द्या. दीदीचे पण केस कापायचे आहेत. मग ती बोलली की मम्मी मला पण येऊ दे तुझ्यासोबत, आणि मला पण आयब्रो करायच्या होत्या. मग आता इथे आल्यावर आहे ना कस्टमर पण होते. मग ती कस्टमर झाल्यावर आहे ना दीदीचे त्यांनी ना केस धुवायला घेतले. त्या आहे ना आधी केस धुवून घेते शॅम्पूने, मग कापता सुकवून. केस धुवून झाल्यानंतर आहे ना केस सुकेपर्यंत आहे ना मग दुसरे पण कस्टमर बघत होत्या. त्या मेकअप पण छान करतात त्या. आता त्या आहे ना कस्टमरचं आहे ना ब्लीच फेशियलचं चालू होतं. पण मग त्या आहे ना बोलल्या का आधी दीदीचे केस धुवून ठेवते म्हणजे सुकतील. त्यांचं चाललं होतं कस्टमरचं वॅक्स करायचं काम, पण त्या बोलल्या की आधी केस धुवून देते म्हणजे त्यांचं वॅक्स होतोय ना केस सुकून राहतील. माझं चाललं होतं बाहेर क्लिपा बघ, मिरी पिन बघ, भरपूर अशा वस्तू आहे. त्यांनी छान छान वस्तू आणलेल्या आहे विकायला. माझं चाललं होतं मिरी पिना बघ, ब्लाऊज बघ घ्यायचं म्हटलं, आवडलं तर घेऊया. बघा भरपूर असं दुकान भरलेलं आहे त्यांचंवालं. डिमांड ब्लाऊज पण खूप छान राहतात त्यांच्या दुकानात. बघा मग आता इथे ना कस्टमरचं वॅक्स झाल्यानंतर ॲब्रो पण करू राहिल्या त्या. ॲब्रो झाल्यावर मला पण आता ॲब्रो करायचं आहे. इथे दीदीचे केस पण सुकले. आता दीदीचे केस पण कापून घेऊ राहिले त्या. खूप छान असा कट मारून दिला होता दीदीच्या केसांना. यू कट मारला होता ना, खूप भारी वाटत होता. तुम्ही पण एकदा नक्की या पार्लरला भेट द्या आणि कटलरी दुकानला. खूपच भारी भारी वस्तू आहे. एकदा आल्यावर तुम्ही परत परत म्हणाल का परत आपण जाऊ त्या पार्लरमध्ये. बघा आता इथे चिंचखेडची मैत्रीण पण आलेली आहे. पार्लरमधून आल्यानंतर आहे ना मग आम्हाला बागेत पण जायचं होतं. मग आता बागेची हे सपकिन पण करायला आली तर माणसं काही भेटती नाही. मग आता श्रीचे पप्पा बोलले की आता माणसं नाही भेटली तर आपण तवर आहे ना पोळी मारून घेऊया. मी पण गेले बागेत. अशा नळ्या ना माती खाली बुजताय ना, मग मी त्या वर काढून घेऊ राहिले मातीतून. माती पडल्यावर ते बुजून जाते, मग पाणी पडत नाही, मग मी वरती काढते. बागेची सपकिन पण खूप वाढली. माणसं पण सर्व घरी गेले. भरपूर माणसं पाहिले पण काही भेटूच नाही राहिले. ते बोलते आज येऊ उद्या येऊ. मग ते बोलले की एक एक काम लेट होत चाललंय, मग आपण तवर पोळी पोळी पण पोळी म्हणजे ना बेड मारून घ्यायची राहत्या दोन्ही साईडनी. मी बघत होते गबाळ काढल्यानंतर कसं मोकळं दिसतंय. थोडंसं एका वल्यांड्याचं गबाळ काढून बघत होते, पान वगैरे पण काढलं असतं. पण आम्ही दोघं जण किती घरी काढणार आहे एवढ्या बागाचं गबाळ. बागेला तणनाशक पण मारले. आता गवत पण जळू राहिले थोडं थोडं. बघा आता इथे नाही लेझर मारून राहिले तर मग परी पण त्या लेझरवर बसली. मग मागे बसल्यानंतर दाब पडल्यावर पोळी चांगली येतात. पटपट असे काम उरकून घेऊ राहिले, कारण की पावसाचा काही भरोसा नाही. पाऊस जर आल्यानंतर आहे ना या बागेमध्ये ना ट्रॅक्टर चालत नाही. मग त्याच्यामुळे ना म्हटलं चला पटपट आपण आता कामे पण आवरून घेऊया. आज पोरांना पण सुट्टी आहे तर मग पोरांना पण काम लावलंय. कुणी कुणी म्हणतं बाग छाटल्यानंतर काही काम नाही राहत, पण बाग छाटल्यानंतर पण काम राहतं. बागाची सफिंग करायची, बागाला ड्रीप सोडायचं, बागाला खाणं टाकायचं, बागात गवत असलं तर तणनाशक मारायचं, बागाच्या पोळी मारायच्या. पुराशे कामे राहते बागांची पण. चला मग आता आम्ही बागेतच आंब्याच्या झाडाखाली उभे आहे. बघा किती आंब्यांना घडचे घड आंबे आले. बघा किती आंबे कच्चेच अजून पिकले काही नाही, पण भरपूर आंबे आले या वर्षी. भरपूरच आंबे. बागाची सपकिन पण करायची आहे. बागाची सपकिन पण करायची. सपकिन पण खूप वाढली, पण माणसं घरी गेले त्याच्यामुळे माणसं पण भेटती नाही. माणसंच बघू राहिले 2-3 दिवसापासून. मग ते बोलले की माणसं भेटती नाही त्यावर आपण लेझर तरी मारून घेऊ. मग बागाला लेझर मारायची. लेझर म्हणजे पोळी मारायचं काम चालू आहे. बघा तुम्ही पण कशा पद्धतीने पोळी मारते. बघा हे असं लेझर मारला अशा पोळी. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.